शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. छान असं वातावरण झालंय. आज लवकर उठलोय मस्तपैकी. आणि उठलं की भाकरी देऊ आहे तुला. फक्त तिची एकच कुत्रा राहिले, पण बाकीच्या कुत्र्यांना पण पाचते. छान अशी मॉर्निंगची वेळ झाली, चहा पाणी सगळं झालं. आणि ती आणि आमची ज्ञानेश्वरी आज काही कार्यक्रम वेगळंच काहीतरी नाव घेतलं, मॅरमेट का काहीतरी असं. काहीच गेल्यात, कवा गेल्यात तर 6 वाजता ज्ञानेश्वरी आणि ती. तर आता ह्याचं चुटूपुटूचं बी पण शिजायला घातलंय. तर म्हणलं आता गुरांना गाईची धारबीर काढू मस्तपैकी. आणि कुत्री एक बांधावं लागते हो उठले की. मग आता म्हणलं आधी तिला बांधावं आणि मग जावं गाईला गुळी ही ठेवून. आज आहे चतुर्थी. चतुर्थी आहे. सकाळ सकाळ सगळ्यांना संकट चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मॉर्निंगच्या वेळेस गुडू सगळे छान छान चालले. आणि हिला नाही बांधावं लागत, कारण का ही कुठं घर सोडून जातच नाही. ही अशी मालकिनीच्या मागं हिंडती आणि तिच्या मागं ती पिलं. पण दुसरी आहे ती बांधावं लागतं. नक बाय माझ्या मागं हिंडू. चला आता तिला बांधते. इकडं बसली पटांगणात येऊन दिसली का? काय चाललंय? काय भाजी करायची? पावटा करायचा मस्त पैकी. पावट्याची भाजी, चपात्या. काय करतो पोरं घरीच म्हणलं, पोरांचं पोट भरत नाही असल्याचं, म्हणून म्हणलं करावं काहीतरी साधं सोपं. अन्न बारकं लागतील जिरूया घाला दुसरं काय उरकत नाही. तिकडे रस्ता दुखते तिला, काय झाले रस्ता दुखते म्हणलं, काय झाले तिला रोग आलाय काय. तुझं काय चाललंय म्हणलं? तुझं काय चाललंय म्हणलं? दही काढून आणली, दूध ठेवलं, दूध ओतलं किटली. आता दूध झालं. सावलीतल्या ऊन चमकतंय. तू उन्हात थांबले की चमकतंय. आता हा थोड्या वेळ ही होतंय की आता दही काढून आणले तर मुलांना खाय टाकते एकदा. ते झाला का कालवण टाकायचं, दूध राहिलंय किती चहा करायचा का? चहा काढायचा. हे थोडं दूध राहिले किटली भरून, एक अर्धा तांब्या आवत की मग त्यातच पातेल्यात चहा करायचा होता. किती पातल्यात हे करायचं. त्यात बसा ना का? हाय त्यात वतलंय का वत जातच त्यातच होत की. किटली भरून राहिलं का? लय ठेवले आज, कळशीत वतलं नाही. किटलीने आहे कळशीने आहे ना बापून त्याच्यामुळं. सांगा लवकर गाडीला बापूंना. हा बापूला दूध न्यायचा आणि हे करायचंय. ज्ञानेश्वरी पप्पा काय अजून आले नाही. ज्ञानेश्वरीला विचारायचं होतं काय कसं आहे, काय काय भानगड आहे. पण ज्ञानू काय आहे ना, पप्पांची 9 वाजून येतो म्हणलेली. पण आता 9 वाजून गेलं तरी काय अजून याय नाही. स्वयंपाक आता मी कार्यक्रम 10-11 वाजता संपत नाही. मी चालली आता कपडे धुवायला. आता आम्हाला जायचे आज रानात, त्याच्यामुळे पटापटा उरकायचे. आता एकदा गुरांना खाया टाकते आणि कपडे धुते. गुरांना भरपूर खायचा. हा ती आणि टाकते की बापू आले तर त्यांना सांग दूध घालायला जायला. काय माहिती बाहेर गेल्या तर तिथं. चला काय बापू. बापू आहे तर घरात. काय रानात जायची तयारी? औषध मारायचंय कडवाळाव तणनाशक. 18 टॉप मारलं की 4 बोट. कुठलं हे औषध आणलेलं? काय मारायचंय. कशावर मकव? रानात आता पद्धतशीर चालले. असू दे. काय मग? काय नाही आता इथू दादा. बर संध्याकाळी तुझी आजी ती का बघायचंय. येईन की. आलो तिकडे. हो मम्मी चालले 2000.
कधी जायचंय? थोड्या वेळाने उरकल्या आता हे सगळं गुरु पाणी टाकून त्यांना सगळं खाया हे टाकून तरी 11 वाजतेल्या. आता जेवढ्या वाजले अजून कपडे हे लई काम आहे. कपडे एवढे धुतले तरी तुमची काय शाळेची ही धुतली सगळी. हे धुती आता काय एकदा गुरांना खाया कातरून टाकते झाडून हे करून झाले सगळं. आता काय करते परत ना आणि खिचडी करायची सगळा स्वयंपाक झाल्यावरती. एका चुली पटापटा उरकत नाही ना. गॅस भरून आणायचा आता उद्या. पण उद्या बापूनला हे बघू पप्पाला लावायला लागेल तर 2-4 दिवस बापूनला दारी उद्यापासून गिरबरची लाईट म्हणलं की. बापू कुठं चाललं का आता लगेच चाललं का? रानात. हा आजीचं भाजी चालली वैरण काटायचं झालं. निघालोय आता. कोथमिरीला येते तुझी आजी. जाते का आज? हा आणि मी आपलं औषध मारतो 5-7 पंप तणनाशिक आणि समजा पदशीर करायचा. तुम्ही उलीस कामाचं बघत जा. बर येतो नाही मी ते पण. नुसतं झोपायचं नका बघू. झोपला की संपला. जागलं तर जगते. काय झोपलंच नाही तर माणूस राहील का? अन्नाला म्हणतोय नी तूप काढणारी बी आहे ती रुची आपली तपली ती समजायला सांगतोय. हो असू द्या जाऊ दे मग. समजायला नमस्कार. बर तुला काय म्हणायचं होतं? काय नाही पण आता चाललंय माझी तयारी. जायचंय कोथमीर उपटायला. उरकायचंय पटापटा. लावू का फोन? तू नाही म्हणणार होय मग. बरं असून द्या फोनवर काहीतरी.